माफिया त्यांचा राजीनामाचा संबंध आहे, त्यांच्या हकालपट्टीची मागणी करतोय आम्ही. म्हणालो की ते देणार. आता बघा, याने आज आम्हाला घेऊन गेला काय, मी त्याचा हा घेऊन गेला अनिल देशमुखचा स्पॉटवर हा घेऊन गेला. दुसरं पेट्रोल बोगस पेट्रोल पंप घेऊन गेले मला. आता मी या दोन मला दाखवलं, मला डॉक्युमेंट दिले, दोन्ही विषय आकाशने काढला, तर त्याचा मी पाठपुरावा करणार. रोज एक एक नाव घेतात ना, करा ना कारवाई, नौटंकी बंद करा. आणि मी जर घोटाळा केला माझ्यावर कारवाई करा, पण त्याच्यामुळे या लोकांना हजारो कोटी लुटण्याचा अधिकार नाही मिळत. वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मानायचं. हो, कारण की पैसे मोजत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतोय आणि आकडे आणि पेपर डॉक्युमेंट देऊन सांगतोय. स्वतःचा बायकोचे 19 बेकायदेशीर बंगलो बांधले होते, ते वाचवण्यात पडले होते. स्वतःचा सेक्रेटरी मिलिंद नार्वेकरने अनधिकृत बंगलो बांधला होता, तो वाचवण्यासाठी बिझी होते. अनिल परबने कोविड काळात मार्च 2020 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं रिसॉर्ट बांधण्यासाठी आणि उद्घाटन केलं मार्च 2021 मध्ये. ते 1 वर्षाचा कोविडच्या काळात अनिल परबने 5 स्टार दापोलीला रिसॉर्ट बांधलं. त्याला मदत करणार उद्धव ठाकरे बिझी होते. उद्धव ठाकरे स्वतःचे बिल्डर पार्टनर, ज्याची मुलुंडची जमीन, वादग्रस्त जमीन महाराष्ट्र सरकारने 62 कोटी मध्ये 5 ऑक्टोबर 2020 ला दिली आणि 10 ऑक्टोबरला 21 कोटी मध्ये विकत घेतली. त्यात उद्धव ठाकरे व्यस्त होते. सर, आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, काही शुभेच्छा. सगळ्या लोकांचा प्रकृतीसाठी, आणि हे तर महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री आहे, त्यांची प्रकृती लवकर व्हावी यासाठी फक्त किरीट तुम्ही नाही, प्रत्येक महाराष्ट्राचा 12.5 कोटी नागरिक हे सुसंस्कृत आहेत. त्यांना आपला हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे. भले ते हिरवा रंगधारी झाले असेल, पण आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी निश्चितपणे देवाला प्रार्थना करतो, लवकर बरे व्हावे. नवाब मलिकांनी शेतकरी किसान शेतकऱ्यांना जे गेले काही वर्षात आर्थिक मदत पासून योग्य भाव डिरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची क्रांती मोदी सरकारने केली आहे. राजकीय पक्ष काही ठिकाणी आंदोलन करत असेल तर त्यांना शुभेच्छा. आजच्या या आणि ते आपण पण करतो. पत्रकार पण मला मदत करतो, मी उत्तर देतो. आणि आता उत्तर किती चांगला पत्र, 1 मिनिट त्याचं कौतुक कर. त्यांनी प्रश्न विचारला, घोटाळे बाहेर काढणं पत्रकाराचं काम आहे. मी उत्तर दिलं, पत्रकार पण मला माहिती देतात, मदत करतात. सर, आज आपण पत्रकारांना काय माहिती देणार, पुढची माहिती काय देणार? सरकार 3 महिने चालणार नाही आता नाही मी म्हणत. आमचं लक्ष आहे महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणं, घोटाळा मुक्त करणं, हे आमचं टार्गेट. एसटी कर्मचाऱ्यांना आणि माझं लक्ष आहे 31 डिसेंबर पर्यंत. आता 27 झाले, मी 24 गेले होते, आता 3 काल आलं बाहेर, 27 घोटाळे बाहेर काढले. 31 डिसेंबर पर्यंत 40 चोरांचे 40 घोटाळे बाहेर आले असेल आणि विथ डॉक्युमेंट कंप्लेंट झाली असेल, इन्व्हेस्टिगेशन आणि ऍक्शन सुरू झालेले असेल. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 19 वर माझी ऑफिशियल कंप्लेंट होऊन हिअरिंग चालू आहे. आज पण लोकायुक्त मध्ये हिअरिंग चालू होतं. इथे 11:30 बुलढाणा मधून केलं. 2.5 कोटीची जमीन उद्धव ठाकरेच्या महापालिकेने 900 कोटीत विकली. हिअरिंग चालू आहे. 7 लोकांमध्ये, 2 हायकोर्टात, 2 पोलीस डेप्युटेटरी कमिशन, 3 मानवाधिकारात असे माझे 19. म्हणून मी फक्त घोटाळा काढत नाही. शेतकऱ्याच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संपर्क असते. लातूर येथे मंत्री अमित देशमुख यांच्या संस्थेशी संबंधित घोटाळ्यांच्या संबंधात ईडी, जिल्हा बँकेत व अन्य संस्थांमध्ये ईडीचे रेड आणि सर्च सुरू आहे. संभाजीनगर, औरंगाबाद येथे शिवसेना नेते अर्जुन खोतकर
त्यांचा जालना साखर कारखाना आणि त्यांचे 2 बेनामी फायनान्स पार्टनर तापडिया आणि मुळे पुण्याला वक्फ बोर्डाची जमीन अनधिकृत हडप केल्याबद्दल एका वर्तमान मंत्र्यांचे नातेवाईक आणि आज मी इथे जे आलो आहे बुलढाणा अर्बन एक सिनियर मंत्री अशोक चव्हाण यांच्या संस्थाला शेकडो कोटीचं कर्ज मिळालं, परंतु नांदेडचा काही शाखेत मोठ्या प्रमाणात बेनामी अकाउंट उघडणं आणि त्यातनं पैशाची हेराफेरी होणं, अजित पवारांवर ज्या IT ईडीच्या रेट चालू होत्या त्यात अजित पवारांचे मेहुणे आणि मामा जगदीश कदम आणि राजेंद्र या दोघांना ईडीचं निमंत्रण केलं आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लूटचं साम्राज्य अशा प्रकाराची स्थिती उभी केली आहे आणि त्याच्या विरोधात संबंध महाराष्ट्रात जो आक्रोश पैदा झाला आहे. बुलढाण्याला आज मला आकाशनी अनिल देशमुख साहेबांचा गोडाऊन पण दाखवला आहे. शिंदे साहेब काही फाईल देणार आहेत. या सगळ्या घोटाळ्यांना लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाणार. 31 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे म्हणजे अलिबाबा 40 चोर सरकार या 40 नेता मंत्र्यांचा घोटाळ्यांचा खुलासा करून त्याचा इन्व्हेस्टिगेशन ऍक्शन त्या दिशेने पुढचा पाऊल पर्यंत आम्ही पोहोचणार. आपण जे पत्र प्रसिद्धी दिलं होतं त्या पत्रामध्ये उल्लेख होता की बुलढाणा अर्बन आता बुलढाणा अर्बनने इन्कम टॅक्सलाही सांगितलं, मलाही सांगितलं काय आणखी माहिती मागितली ते देत आहेत. तर त्यांनी जर सहकार्य केलं हे त्यांच्या दृष्टीने पण फायदा आहे ना. का तर समजा एखादा, मी आता कन्क्लुजन वर येत नाही कारण की इन्क्वायरी चालू आहे. समजा कुठला तरी एका ब्रांचचा किंवा 2 ब्रांचचे कोणी फुटले असेल, घोटाळ्यात सहभागी झाले असेल, तर ते चौकशीचा अंती जे येणार त्याच्यावर योग्य कारवाई करावी. दुसरा प्रश्न आहे, कंगना रनौतने जे वक्तव्य केलंय हे सगळं शेतकरी त्यामध्ये आलिशान मुंबई सोडून तुम्ही आला नाही आतापर्यंत, फक्त सहकारासाठी झाले. तर या आता तुम्ही जे आहे सामान्य लोकांसाठी का नाही आले? पेट्रोल डिझेलच्या भावासंबंधी आता महाराष्ट्र भाजपने गेले काही दिवस आंदोलन सुरू केलं आहे. उद्धव ठाकरे संजय राऊतच्या द्वारा आणि शरद पवार नवाब मलिकच्या द्वारा रोज भाषणं करायची की पेट्रोल डिझेल मध्ये कर कपात करा. आता तर तुम्हाला माहिती देतो की पेट्रोलचा 1 लिटरवर ठाकरे सरकार 30 रुपये टॅक्स वसूल करते. 30 रुपये. मोदी सरकार 30 पेक्षा कमी करते. संजय राऊत सांगत होते मोदी सरकारने कर माफ परत घ्यावा, 30 रुपये मागे घ्या, 19 मध्ये पेट्रोल मिळेल. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन चालू आहे. त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना एकदा आत्महत्या करायला भाग पाडतात, पगार देत नाही आणि आता जेलमध्ये टाकतात, नोकरीतून कमी करतात. महाराष्ट्रात जी अवस्था आहे, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नाही कारण की मंत्री फक्त वसुलीमध्ये व्यस्त आहे. एवढा प्रचंड भ्रष्टाचार गेल्या 23 महिन्यात वाढलाय. आता वर माझं भाषण झालं तर मी 24 घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. महाराष्ट्र महागाई, पेट्रोल कपात हा महत्वाचा विषय आहे. साहेब हा सगळा प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी एक कॉमन उत्तर देऊन टाकतो कारण की नंतर दुसरा तिसरा येणार. भारतीय जनता पक्ष किंवा कोणीही किरीट सोमय्यांनी पण जर भ्रष्टाचार केला असेल तर त्याचा संबंधित ठाकरे सरकारने कारवाई करावी. फक्त इश्यू डायव्हर्ट करण्याची नौटंकी बंद करावी. 24 महिने झाले.
मग किरीट तुम्हाला जर भ्रष्टाचार केला तर तो 24 महिन्यात टाकायचं होतं ना जेलमध्ये. म्हणून स्वतःची काळी कामं लपवण्यासाठी दर महिन्याला काहीतरी डायव्हर्जन व्हायला नौटंकी आता महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आली. साहेब नारायण राणे त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करतो त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आता किरीट सोमय्याला थांबवता येत नाही आणि त्यांनी काढलेल्या घोटाळ्यामुळे अर्धा डझनच्या जेलमध्ये गेले, दुसरे अर्धा डझन जाणार. म्हणून काँग्रेस शिवसेना एनसीपीने आता वेगवेगळ्या ठिकाणी 10 ठिकाणी त्याच्यावर अग्निमुक्ताने मानहानीचे दावे दाखल केले, पण आता फडतूस धमक्यांना किरीट गुन्हा घाबरत नाही. स्टार्ट सर स्टार्ट. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात ठाकरे पवार सरकारचे अर्धा डझन नेते मंत्र्यांचे त्या 3 मंत्र्यांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यावर ईडी आणि सेंट्रल एजन्सीचे छापे सुरू आहेत. परंतु लातूर बँकेने हे स्पष्ट नाकारलं की त्यांच्यावर कुठला छापा पडलेला नाही. कोणी नाकारलं? लातूर जिल्हा बँक. लातूर जिल्हा बँक. जिल्हा बँक मी जे सांगितलं आहे सगळ्या ठिकाणी सर्च सर्वे सुरू आहे. संबंधित बँक आणि ब्रांचेसवर सुरू आहेत. त्यांना बऱ्यापैकी चांगली माहिती मिळाली आहे. आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. अमित देशमुखचा संबंधित संस्थांवर आज काय चौकशी, आज काय चर्चा झाली पतसंस्थेमध्ये तुमची? मुद्दा असा आहे की अशोक चव्हाणांचे संबंधित लोकांचे काही अपारदर्शक आर्थिक व्यवहार आता पतपेढीच्या काही ब्रांचमध्ये, काही असेल एक ब्रांचमध्ये अशा प्रकारचे बेनामी अकाउंट आणि आर्थिक व्यवहार याच्या संबंधात जे इन्कम टॅक्सला माहिती आढळली त्या संबंधात आणखीन थोडी चर्चा आम्ही केली आहे. आमचा विषय पॉलिटिकल करप्शनचा आहे. ठाकरे सरकार सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी जे घोटाळ्यांची लूटमार सुरू केली आहे, माफियांचं राज्य चालवलं आहे. त्यामुळे पॉलिटिकल करप्शन कमी झालं तर खालचं करप्शन आपोआप कमी होणार. सर आपण 3 मंत्र्या मुख्य संस्थेचं चालू आहे. त्यानंतर मंत्री आणि नेते अशोक चव्हाण, अर्जुन खोतकर आणि नवाब मलिकचे नातेवाईक पुण्यातले दिसत आहेत. सर्व बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात जाऊन आले. चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की इन्कम टॅक्सला जे जे माहिती हवी आहे ते आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. साहेब बुलढाणा अर्बन आता परत एकदा स्पष्ट करतो, आमची लढाई राजकीय करप्शन, सत्तेचा दुरुपयोग करणं त्या भ्रष्टाचाराचा विरोधात आहे. आणि त्या भ्रष्टाचारात जिथे जिथे त्यांनी कुठल्या तरी संस्थेचा उपयोग केलाय तर त्या संस्थेला सांगणं की या संबंधी तुम्ही जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्यांना सहकार्य करा. पण मध्ये इन्कम टॅक्स येऊन गेले अधिकारी, त्यांच्याकडे पण आपण बोललो असतो ना. तुम्ही आता याच्यात गेले मुख्यालयामध्ये, तर आपल्याला असा अधिकार कोणी दिला काय की तिथं जायचं म्हणून? आता सगळ्या गोष्टी सांगायचं नसतात ना दादा. साहेब, बुलढाणा गेल्या 35 वर्षापासून बुलढाणा अर्बनचं ऑडिट अवर्गात आहे. कसं कामकाज वाटतं तुम्हाला त्यात? माझा मुद्दा मी फार स्पष्ट केलेला आहे की पॉलिटिकल भ्रष्टाचारात हे पॉलिटिकल लीडर की महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई पोलीस थोडी खराब आहे. पण मुंबई पोलीस कमिशनर बदमाश निघाला जो उद्धव ठाकरेंनी नियुक्त केला होता. एवढा चांगला पोलीस कमिशनर 2 महिन्यात 17 कंप्लेंट त्याच्या विरुद्ध ठाकरे सरकारने केली, तर त्याचा अर्थ की मुंबईचे सगळे पोलीस बदमाश आहेत नाही होत. म्हणजे बदमाश आहेत त्यांना कारवाई करावी.
समजा उद्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा कुठला ब्रांच मध्ये की गावात काही गोंधळ झाला तर तो गोंधळ आणि घोटाळा हँडल झाला पाहिजे. साहेब, आपण पत्रामध्ये उल्लेख केला होता की ते पण त्यात तुम्ही माझं कौतुक करतायत ना, मग मला धन्यवाद द्यायला पाहिजे. समजा मला एक समजत नाही, म्हणजे मी तुम्हाला नाही सांगणार. मला हे समजत नाही की हे सेना एनसीबीचे नेते काँग्रेस माझ्यावर तुटून पडतात. अरे भाऊ, मला कोणी माहिती दिली, समजा डायरेक्ट माझ्याकडे वरचा मोबाईल नंबर आला, प्रायव्हेट नंबर मिळाला, मी तिथून माहिती घेतली. ती माहिती जनतेच्या संबंधात जनतेच्या फायद्यासाठी मी पेश करतोय, खुलासा करतोय. ती माहिती खोटी असेल, किरीट सोमय्याला जेलमध्ये टाक. किरीट सोमय्या स्वतः गडबड करत असेल, रोकडी करत असेल, रोकडी म्हणजे ब्लॅकमेलिंग, त्याच्यावर कारवाई करा. पण ती जो माहिती काढतो त्याच्यामुळे ठाकरे सरकारचे 10 डझन जेलमध्ये गेले, दुसरा 10 डझनवर कारवाई चालू आहे. तर त्याचं कौतुक केलं पाहिजे का? नाही, आम्ही घोटाळे करणार, पण तू घोटाळा बाहेर का काढतोय हे थोडं चालणार. आम्ही तुम्हाला नावं मोजून दाखवतो. अनिल देशमुख आतमध्ये, भावना गवळी दारात उभे आहेत, म्हणजे त्याचा पार्टनर तो जेलमध्ये आहे, तर प्रॉपर्टी जप्त झालेली आहे. प्रताप सरनाईक 78 एकर जागा त्याची अटक झाली. यांचा शिवसेनेचा प्रवक्ता सचिन वादे जेलमध्ये आहेत. शिवसेनेचा उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये आहेत. शिवसेनेचा पोलीस कमिशनर दिसला की जेलमध्ये टाकणार. त्यानंतर आनंद अडसूळ हे जेलमध्येच आहे, कारण की ही अंडर रेस्पॉन्स हॉस्पिटलमध्ये आहे. तसे मी तुम्हाला कितीतरी नावं मोजून दाखवू शकतो. तो म्हणून मला माहिती मिळते, मी आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला माहिती मिळते कारण की सामान्य व्यक्तींना किरीट सोमय्यावर विश्वास आहे की हा माणूस या बेईमानीला सरळ. साहेब, आज 2 दिवसापूर्वी गुजरातच्या द्वारकेमध्ये 350 किलो ड्रग्ज सापडलेले आहे. चौकशी होतं. दादा प्लीज, हे जे आहे ना, मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे, पण त्या प्रश्नाची खातरजमा करून द्या. हे ड्रग्ज सापडलेले आहे ना. साहेब, आपण म्हणा एक मिनिट याला उत्तर देऊ. 2 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी कुठलेही ड्रग्ज सापडलेले नाही. सामान्य माणूस आपण खूप झाले ना, हे 24 गेल्या 4-6 महिन्यात त्यांच्या मंत्रालयात जाऊन विचारा, भ्रष्टाचाराचा रेट एकदम कमी झालेला आहे. ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची राजीनामा. सगळ्यात सोपं उत्तर देऊ, हे जे 24 काढले आहेत ना, ते 24 लोकांनी गेल्या 4 महिन्यात त्यांचा रेट आहे ना खूप कमी केला आहे. साहेब, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे 4 पूर्ण पाठवू दे यार. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा तुम्ही संकल्प केलाय असं म्हणताय तुम्ही.